नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। दादासाहेब रुपवते यांच्या 25व्या स्मृतिदिनानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन। प्राचार्य शेख सर यांच्या हस्ते 5वीच्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप। दादासाहेब रुपवते विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज अहमदनगर येथे बहुजन शिक्षण संघ संस्थेचे संस्थापक माजी समाज कल्याण मंत्री काल कथित दादासाहेब रुपवते यांच्या 25व्या स्मृतिदिनानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। तर प्राचार्य शेख सर यांनी 5वीच्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले। सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे माजी कार्यकारी रजिस्ट्रार बैचे सर अध्यक्षस्थानी होते। तसेच कार्यकारी रजिस्ट्रार संदीप सदाफुले सर, माजी नगरसेवक धनंजय जाधव, माजी प्राचार्य शिंदे सर, प्राचार्य MK शेख सर, पर्यवेक्षक जयंत गायकवाड सर, तसेच डेंटल आणि होमिओपॅथी कॉलेजचे डॉक्टर, ज्युनियर कॉलेजचे सर्व शिक्षक प्राध्यापक उपस्थित होते। प्रास्ताविक SP कदम सर यांनी तर सूत्रसंचालन सुनील वाघमारे सर यांनी व आभार पर्यवेक्षक जयंत गायकवाड यांनी मानले। प्रतिनिधी अजहर सय्यद, नगर न्यूज 24 अहमदनगर। उद्या सगळे शिक्षक मंडळी या कार्यक्रमाला मुंबईला अभिवादन कालकथित दादासाहेब रुपवते यांच्या कार्यक्रम अभिवादन सभेसाठी जाणार असल्यामुळे आज हा चांगला कार्यक्रम जो महत्त्वाची गोष्ट आहे की जे डेंटल कॉलेज आणि होमिओपॅथी कॉलेज अहमदनगर होमिओपॅथी कॉलेज यांनी जे शिबिर आयोजित केलं आहे त्याबद्दल मी त्या कॉलेजचे जे कोणी डॉक्टर्स किंवा जे प्रतिनिधी आहेत त्यांचा प्रथमतः मी आभार व्यक्त करतो। दुसरी गोष्ट, आपण ज्यावेळेस अभिवादन एखाद्या व्यक्तीला करतो तर आपण त्यांच्या स्मृतींना एक आठवण करतो आणि 25 वर्षानंतरही आपण ज्यावेळेस त्यांच्या स्मृतींना आठवण करतो तर ती सर्वसाधारण व्यक्ती नाही शकत असं मला नक्कीच वाटतं। त्याचं कारण असं आणि त्यामुळं त्या विषमतेमुळं जो काही घटक शैक्षणिक दृष्टिकोनातून वंचित होता त्या वंचित समाजाला या मेनस्ट्रीममध्ये एज्युकेशनमध्ये अग्रेसर त्यांनी पुढे जावं ही मेन दादासाहेबांनी ओळखली होती। कार्यक्रम नियोजित केलेला आहे। दादांचा 25वा स्मृतिदिन उद्या आहे, परंतु उद्या आम्ही सर्व त्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमासाठी मुंबईला जाणार आहोत आणि त्यासाठी शेख सरांनी औचित्य साधून हा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे। खरं खूप चांगला कार्यक्रम दादासाहेबांच्या या स्मृतिदिनानिमित्त शेख सर तुम्ही आयोजित केलेला आहे। या ठिकाणी या कार्यक्रमाला कार्यकारी रजिस्ट्रार संदीप सदाफुले उपस्थित आहे, त्याचप्रमाणे डॉक्टर कार्तिक डॉक्टर सर्व त्यांची तरुण टीम तुम्हाला आरोग्य तपासणीसाठी इथे हजर झालेले आहे। विद्यार्थी मित्र, आज तर पहिल्यांदाच एवढ्या चांगल्या प्रकारे एक मोठी टीम आमच्या या संबोधी ज्युनियर कॉलेज आणि विद्यालयामध्ये तपासणीसाठी येते आणि सर्व तरुण आहेत। मला वाटतं आजची तरुण पिढी ही या मुलांसाठी अगदी जवळची आहे, मुलांना तरी जवळ वाटतं म्हणून ते तुम्हाला दादाच म्हणतील, डॉक्टर दादा आहे की नाही, बरोबर आहे ना? आंबेडकर मॅडमनी तुम्हाला काही सूचना दिल्या, समजल्या का त्या? काय समजलं? आणि दात कशी असायची आणखी एक खूप मोठी गोष्ट त्यांनी सांगितली, घरात कुणी विसरून लावत असेल, तंबाखू खात असेल, आहे की नाही, असणार ना आपल्या घरात, असे कुणी असतील तर त्यांना सांगायचं ते करू नका,
कॅन्सरचा धोका आहे आणि सर्वात वाईट रोग कॅन्सर आहे. दादासाहेब रुपवते यांचा उद्या 25वा स्मृतिदिन आहे. तो आपण मुंबई या ठिकाणी संस्थेच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. त्याच्या अगोदर आज आदरणीय आपल्या विद्यालय ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य शेख सर यांच्या सूचनेनुसार आपण या ठिकाणी आरोग्य शिबिर आयोजित केलं. त्या आरोग्य शिबिराला या ठिकाणी आलेले यशवंतराव चव्हाण कॉलेजचे सर्व विद्यार्थी, सर्व डॉक्टर, त्याचप्रमाणे होमिओपॅथिक मधील आलेले सर्व डॉक्टर, सर्व विद्यार्थी यांचं मी आपल्या संस्थेच्या वतीने, ज्युनियर कॉलेजच्या वतीने, विद्यालयाच्या वतीने या ठिकाणी हार्दिक आभार मानतो. आणि त्यांना मी विनंती करीन की हा कार्यक्रम संपल्यानंतर आपण आपलं आरोग्य शिबिर या ठिकाणी संपन्न करावं. त्याचप्रमाणे आपल्या विनंतीला मान देऊन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, पितृतुल्य आदरणीय प्राध्यापक बैचेसर या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांनी आपलं अध्यक्षस्थान स्वीकारलं, त्याबद्दल मी त्यांचे या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे आपल्या संस्थेचे कार्यकारी रजिस्ट्रार आणि आमचे मित्र, आमचे बंधू संदीप सदाफुले सर देखील या ठिकाणी आपल्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. त्याचप्रमाणे आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे या विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य, माजी प्राचार्य आदरणीय DB शिंदे सर या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचे देखील मी या ठिकाणी आभार मानतो. आणि आपण सर्व ज्युनियर कॉलेजचे, विद्यालयाचे सर्व शिक्षक या ठिकाणी उपस्थित राहिला आणि शेवटचा कार्यक्रम होईपर्यंत कोणीही या ठिकाणून शिक्षक किंवा कर्मचारी जाणार नाही अशी सूचना प्राचार्यांनी दिलेली आहे. त्याबद्दल आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलात, त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि आपण सर्व विद्यार्थी ज्यांच्यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केला, असे सर्व विद्यार्थी अतिशय शांततेत आपण हा कार्यक्रम या ठिकाणी ऐकला. आता आरोग्य तपासणी शिबिर आपली होणार आहे, कारण डॉक्टर साहेब आमचे जे विद्यार्थी आहेत हे सर्व विद्यार्थी जवळजवळ 90% विद्यार्थी वसतिगृहातील आहे. गोरगरीब, हुशार, परंतु खूप खेळीमेळीच्या वातावरणात राहणारे विद्यार्थी आहेत. परंतु आता जरा थोडंसं पावसाचं वातावरण असल्यामुळं काही विद्यार्थी आजारी पडतात. त्या दिवशी शेख सरांचं आणि आमचं बोलणं झालं आणि शेख सरांनी तात्काळ मंजुरी दिली आणि आपण सर्वजण आलात, त्याबद्दल पुन्हा एकदा आपले सर्वांचे आभार मानतो आणि विद्यार्थ्यांचे देखील आभार मानतो. आणि हा या ठिकाणी कार्यक्रम संपला. तत्पूर्वी आज आपण ज्यांच्या संस्थेमध्ये शिक्षण घेत आहोत असे आपल्या सर्वांचे आधारवड, बहुजन शिक्षण संघाचे संस्थापक, माजी समाज कल्याण मंत्री, थोर साहित्यिक आदरणीय कालखतीत दादासाहेब रुपवते यांना आपण सर्वजण उभा राहून 2 मिनिटं अभिवादन करणार आहोत, श्रद्धांजली वाहणार आहोत. नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.